राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 4था आणि आजच्या दिवशी आपण शिकणार आहोत की महल स्टार्टअप डिझाईन कशी ड्रॉ करायची, कुठे ड्रॉ करायची. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला एक टोपीसारखा आकार आणि त्याला वरच्या साईडला एक ड्रॉप शेप काढून घेतलेला आहे. या टोपीसारख्या आकारामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत चंद्रकोरीचा आकार उजव्या आणि डाव्या बाजूला. सुरुवातीला मध्ये एक असेल आणि दोन्ही बाजूला 2 ह्याप्रमाणे. त्यानंतर खालील भागामध्ये वेव लाईन प्लस स्कॅलप ही छोटीशी नाजूक अशी बॉर्डर लाईन आपण डिझाईन करून घ्यायची आहे. वरती तुम्ही बघू शकता कमीत कमी 4 फिंगर इतका डिस्टन्स तुम्हाला सोडायचा आहे आणि त्यानंतर आपण पूर्ण ह्या 4 फिंगर्समध्ये हा पूर्ण ब्रायडल स्टार्टअप आपण डिझाईन करणार आहोत. ज्या आपण उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्रकोर जी आपण काढलेली आहे त्यामध्ये आपण फिलिंग करताना काळजीपूर्वक करायचे आहे. कोणत्याही 2 लेयर्स किंवा कोणत्याही 2 गोष्टी एकत्र होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डाऊन साईडला जो घरासारखा आकार आहे किंवा जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये मल्टिपल गोष्टी तुम्ही काढू शकता. पिकॉकपासून ते फ्लोरल थीममध्ये किंवा फिगर थीममध्ये किंवा एलिफंट असू द्यात, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तो डिझाईन करू शकता. मी एक पिकॉक डिझाईन केलेला आहे. पिकॉक आपण ब्रायडलमध्ये काम करतो आहे हे विसरता कामा नये आणि ब्रायडलमध्ये जर काम करतो आहे तर त्यामध्ये फिगर आपल्याला तिथे द्यायचे आहेत किंवा पिकॉक, ॲनिमल्स, बर्ड्स ह्या पद्धतीने आपल्याला तो डिझाईन करता आला पाहिजे, जेणेकरून रॉयल आणि लक्झरी लुक कसा द्यायचा हा आपला प्रयत्न तिथे असणार आहे. आतील बाजूमध्ये जी बॉडी आहे ती बोल्ड करून घ्या पूर्णपणे आणि पिसारा देखील ह्याच पद्धतीने तुम्हाला डिझाईन केला तर तो अति सुंदर दिसणार आहे. क्रिएशन फक्त एक आर्टिस्ट कसा तयार होतो तर त्याला क्रिएशन हे खूप सुंदर पद्धतीने जमतं आणि ज्याला जमतं तोच खरा आर्टिस्ट. त्यानंतर दोन्ही बाजूला कर्टन काढून घेणार आहोत आपण. कर्टन म्हणजेच पडदे डाव्या आणि उजव्या बाजूला, कारण की महलाच्या आतमध्ये कर्टन्स असतात हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त आतमध्ये कोणता ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट टाकायचं हे डिपेंड्स ऑन युअर व्हिज्युअलायझेशनवरती डिपेंड्स करेल. महलच्या आतमध्ये दरवाजे दाखवायचेत का कोणता तरी सब्जेक्ट, कोणता तरी जीव दाखवायचा आहे, लाईक ॲनिमल्स, बर्ड्स किंवा ग्रूम आणि ब्राईडची बॉडी दाखवायची आहेत किंवा त्याचे फेसेस दाखवायचे आहेत, हे डिपेंड्स ऑन तुमच्यावरती आहे. पण जर सुरुवातीला तुम्हाला कोणत्याच प्रकारची आयडिया नसेल तर फक्त आणि फक्त मला फॉलो करा. पुढील दिवसामध्ये तुम्ही खूप सुंदर आर्टिस्ट घडू शकता जर तुम्ही काटोकाट प्रयत्न केले आणि मनापासून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तर. ह्या सगळ्या इतक्या सुंदर गोष्टी काढण्यासाठी तुम्हाला एक स्वतः बनवलेला हँडमेड कोन लागणार आहे, जो तुम्ही ऑर्डरवरती घेऊन जात आहे असा. कारण की आपल्या प्रोफेशनल कोनाची जी टीप असते ती अत्यंत लहान असते, त्यामुळे आपल्याला हवी तशी डिझाईन आपण तिथे इझिली ड्रॉ करू शकतो. त्यामुळे कोन बनवता हा आलाच पाहिजे आणि तोही स्वतःच्या कोनने अभ्यास करण्यामध्ये खूप जास्त मजा आहे. ती इतर कोणाच्याही कोनमध्ये अभ्यास करण्याची मजा नाही आहे. पुन्हा एक महल मी इथे ड्रॉ करणार आहे. थीम जी आहे ती सेम ठेवलेली आहे. अप्पर साईडचा जो पिलर आहे किंवा जी कॅप आहे ती सेम असणार आहे. त्यानंतर खाली जी वेव लाईन आहे ती देखील बॉर्डर लाईन मी सेम ठेवलेली आहे. फक्त ह्या आतमध्ये आपण एलिफंट डिझाईन करणार आहोत. बिकॉज ऑफ एलिफंट, मी तुम्हाला जसं म्हणाले की आपण ब्रायडलमध्ये काम करतो आहे तर तुम्हाला हे देणं गरजेचं आहे. तुमच्या 100% देणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला असे फ्लोरल थीम पण तुम्ही काढू शकता किंवा मग असे फिगर्स पण देणं गरजेचं आहे. तुमच्या व्हिज्युअलायझेशनवरती कळतं की तुम्ही किती सुंदर पद्धतीने एखादी गोष्ट
डिझाईन करू शकता आणि त्यामागील तुमचा असलेला एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या एक्सपिरियन्समधूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत असता. तर सेम महल मी इथे डिझाईन केलेला आहे आणि एक खूप छोटासा जो की आपण एलिफंट कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता तो एलिफंट मी इकडे डिझाईन केलेला आहे. बट स्मॉल बॉडी असल्यामुळे आपण आतमध्ये ऑर्नामेंट्स डिझाईन करणार नाही आहोत. फक्त बॉडी डिझाईन करून शॉलीच्यामध्ये अत्यंत बारीक येणारी दची डिझाईन इथे मी ड्रॉ केलेली आहे. एलिफंट कसा ड्रॉ करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा जर तुम्ही फर्स्ट टाईम हा लेक्चर बघत असाल तर नक्कीच हाऊ टू डिझाईन एलिफंट इन मेहंदी डिझाईन हा लेक्चर तुम्ही पाहायला हवा. ह्या पद्धतीने 2 महल आपण इथे ड्रॉ केलेले आहेत आणि असे मल्टिपल्स तुम्ही तयार करू शकता. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमी 3. आता या महलावरती बसलेला मोर देखील आपण इथे डिझाईन करणार आहोत आणि त्याचा पिसारा देखील आपण काढणार आहोत आणि हे खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे. तुम्ही आत्ताच्या जेवढ्याही ब्रायडल डिझाईन बघाल त्या प्रत्येक ब्रायडल डिझाईनमध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर बिल्ड केलेलं दिसणार आहे. पण ते कसं करायचं ते आज आपण बघत आहोत. आता इथे कंटिन्यू असे 3 ते 4 महल तुम्ही डिझाईन करू शकता किंवा जर एखादा मोठा असा एलिफंट काढला किंवा मोठा जर पिकॉक काढला तर तुमची ती एरिया भरणार आहे ना की वारंवार त्याच गोष्टी काढून. तेही करू शकता आणि हेही करू शकता. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही शून्यातून निर्माण तुम्हाला व्हायचं असेल तर जास्त डोकं न चालवता तुम्ही जर मला फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्हाला क्रिएशन देखील कळेल आणि व्हिज्युअलायझेशनमध्ये कसं व्हिज्युअलाइज केलं पाहिजे आणि करताना आपला कुठे टाईम कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम देता येईल. आता कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त टाईम जर ही स्टोरी जर घेतली तर कंटिन्यू तुम्ही महल ड्रॉ करून एक स्पेस तुम्ही भरू शकता. पण जर पिकॉक काढला तर त्यामध्ये एक वेगळंच इम्प्रेशन तुम्हाला तिथे पडतं आणि अत्यंत लहान गोष्टी काढण्यापेक्षा जर एक पिसाराला इम्पॉर्टंट दिलं तर पिसारा तुमचं काम करतो की तुमचे रिमेनिंग एरिया जे आहे ती भरता येते आणि फक्त एक आतमध्ये मोर पीस दाखवून बाजूचा जो पिसारा आहे तो आपण फिल केलेला आहे. आता पुन्हा आपण इकडे मी तुम्हाला म्हणाले की जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमी 3 महल तुम्ही डिझाईन करू शकता. पण हाताचा जो दोन्ही बाजूचा कर्व असतो जर तुम्ही व्हिज्युअलाइज करताय की हात आपला पेपरसारखा सपाट नसतो. ठीक आहे. तर हाताच्या दोन्ही बाजूला कर्वला जर एखादी डिझाईन जात असेल तर तिथे इतकं इम्पॉर्टन्स देणं मॅटर करत नाही. बिगिनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सांगते आणि मी देखील बिगिनर्स म्हणून तुम्हाला शिकवते. खूप कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स नाही तर कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स पण तयार करतो आहे पण कमीत कमी वेळामध्ये होणाऱ्या अशा डिझाईन्स तयार करतो आहे बिगिनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो जो भाग कर्वमध्ये जातो तिथे तुम्ही असे फ्लावर्स आणि वाईन्स दाखवू शकता आणि सेम फ्लावर्स आणि वाईन्स तुम्ही अपोजिट डायरेक्शनला पण दाखवू शकता किंवा मदरची डिझाईन किंवा पिलर्स दाखवू शकता किंवा बाल्कनी डिझाईन करू शकता जशी बाल्कनी मी इथे डिझाईन केली.